जेवतात टाकलं भातला पण नाही कंजूस हसतात करतात कळतच नाही अरे काय झालं मुलींचं लय डेंजर इंग्लिश दस्ती असते असं घेतात घोडा खेळायला कालच काकूने आम्हाला एक शब्द सांगितला हसणं पुण्य आहे हसवणं परम पुण्य आहे कालच सांगितलं हसणं पुण्य टेन्शन राव माझा एक मित्र आहे मी मगाशी बोललो कंजूस असा दिसतो 4 लेकरांचा बाप ओपन प्लॉट झाले ओपन प्लॉट काय सांगावा आणि असं कुठे कार्यक्रमात काही भेटलं की तू फोन करतो सर अरे काशी म्हणजे लोक लाडाला काशी म्हणतात काशी उलट करा शिका संदेश शिका मी दिल्ली प्रवास करताना असंच निघालो आणि ते नेहमी फोन करत होतो आता तर मोबाईल कॉल अरे काशी बघ ना कार्यक्रमात मुली येतात त्याचा एकच प्रॉब्लेम काय लग्नच होईना पहिला म्हणायचा अरे बापाचं शेती आहे हुंडा पाहिजे लय माज केला पोरगा हे नको ते नको आता उलट झालंय कोणी पोरगी त्याला बघितलं की त्या पोराचं बापच म्हणतात आम्ही असं एका कार्यक्रमात गेलो त्याला घेऊन फोन केलो मुंदळ साहेब मी असं येणार आहे आणि गेलो तिथं गेल्या गेल्या त्या मुलीची आई आली स्वागत केले आता मुली बघायचा कार्यक्रम सुरू होणार अब्दुल कोटे साहेब सगळे आणि गेल्या गेल्या मुलीच्या आईने आम्हाला विचारलं पोरग सोबत आहे कंजूसच पोरगा कैलास आणि पोरग सोबतच आहे मुली बघायला आम्ही आलेलो आहोत आणि गेल्या गेल्या काय विचारावं किती छान आपलं स्वागत केले मुलगा हात पाय धुतो मी पण अगदी तयार होऊन येतोय काशीनाथराव हा हा तुम्ही मुलाला घेऊन येणार होतो ना हा मुला काय मुलगा त्यांना वाटलं मुलाचं बापच आहे काय त्यामुळे एवढं पण मात नका करू काय टेन्शन किती राव कंजूसी एक वेळ असा होता ज्यांना मुली असलेली टेन्शन आता आपल्या सर्व 3 मुली आहेत ते निवांत आहेत समृद्धी संस्कृती सगळे त्यांच्याकडे आहेत ते नावाचे मुलीचे ठेवले पूर्वी साहेब असं फोन यायचं मुलाचा बाप अगदी ऐट आराम स्टार्स कपडे पण मुलीचा बाप सिंपल आणि तो मागा बघायचा मुली मोठी झाली शहाणी झाली तो मुलीचा बाप म्हणायचा पाटील साहेब बघा एखादा सोयरी वरवडे जवळच पण मुलाचा बाप नाही नाही पेशीला गेलं पोरग 10 वर्ष एमपीएससी करतो राजकारणात आहे 20 वर्ष झालं ग्रामपंचायत सदस्य पण नाहीये 2 हाना पण पुढारी म्हणा जमाना गेला आता उलट झाला जमाना मित्रांनो मुलीचा बाप निवांत टाईप मध्ये आहे पण मुलगी आपली कॅरेक्टर मध्ये आहे मुलगी आपली पिटी आहे बघा अशा राहून पुढा इथे या ठिकाणी उपायुक्त आहे बाबा हा आणि मुलाचा बाप मुलीच्या बापाच्या मागे साहेब मुला साहेब जरा बघा ना का बघा ना मुलगी असं शिकू द्या मुलाचा टाईट मध्ये आणि मुलाचा बाप बघा हुंडा हुंडा काय नको फक्त मुलगी द्या म्हणून मुलीनं जर जोरदार टाळ्या आपल्यासाठी जरा या भारताला आपण भारत माता म्हणतो जगात कधी ऐकलं का इंग्लंड आई अमेरिका शांघाई चीन मॉम पाकिस्तान आम्ही ऐसा कभी सुना है क्या ऐसा क्या होता है भारत माता बोलो भारत माता की मुलींनो खूप चांगले दिवस आहेत सगळे देव तुमच्या सोबत आहेत आज शुक्रवार आहे देवीचा वार कोणाचा देवी म्हणजे कोण महिला स्त्री शक्ती महिषासुराचं मर्दन केली 9 दिवस 9 अवतार घेऊन पैसा पाहिजे कार्यक्रम करताना पैसा लागतो हॉलचं भाडं इकडचं भाडं पॅम्पलेट हे ते जाहिराती व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम लक्ष्मी माता लक्ष्मी बाबा आहे का नाही ते खातं पण महिलांकडेच आहे आता तिसरं सगळ्यात महत्वाचं विद्या पाहिजे हा देया मा सरस्वती विद्या देवती कुठली सरस्वती सरस्वती माता सरस्वती बाबा आहे का नाही सरस्वती विद्यामध्ये शिक्षक आहे पण माझ्या सगळ्या भगिनींना विनंती आपल्याकडे जर दोघा काढावा इथून आज या कार्यक्रमात घरी गेला मुलींनो हात करा मुलींनो आज इथून कार्यक्रमात हात खाली घरी गेला तर आपल्या बाबाकडे जायचं डॉनकडे जायचं डॅडीकडे जायचं जे असाल ते आईकडे जाऊ नका चुकून ऐकून घ्या बाबाकडे जायचं आत्मविश्वासाने बाबाकडे
थोडं स्माईल दे. बाबा काय ग, तू सांगून नाही गेली, कुठे गेलीस? थांबा हो, सांगते ना. बाबा डोंट वरी, माय बोल ना. बाबा एकदम टेन्शन नाही. काय कुठे गेली? तर प्रश्नाची कार्यक्रम घेतली का? थँक्यू. आणि मुलांनो, बाबांकडे जाऊ नका, कानाखाली पर्यंत. आईचं तुमचं जमतं. काय कनेक्शन, क्रॉस कनेक्शन. आईचं तुमचं जमतं. मला काहीतरी पैसे पाहिजे असेल, मी दिल्लीला गेलो. माझ्या दिल्लीच्या प्रवासाला कुठल्या नेता काय दिलं नाही. आमचे महापौर म्हणाले त्यावेळेला विठ्ठल प्रभू जाधव 100 भाकरी 1 किलो चटणी देतो एक आणि अजून दिलं का पडले इलेक्शन नंतर आलेच नाही. हे आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. मुलींना पहिला शब्द लक्षात ठेवा, आयुष्यात कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. जोरात, आयुष्यात कोणाच्या बापाला घाबरायचं. आपला बाप सोडू ना. पहिली गोष्ट मोठी स्वप्न. काय म्हटलं मी? मोठी स्वप्न. मी जे काही सांगतो तुमच्या लक्षात येतो. दुसरी गोष्ट धाडस. हॅलो हॅलो हॅलो, धाडस. काय? तिसरी गोष्ट आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. माझं लग्न झालं, दिल्ली फिरलो, महाराष्ट्र फिरलो. माझ्या सासऱ्याला वाटलं, म्हणजे माझ्या सख्या बहिणीची मुलगी माझी बायको. वाटलं हा पोरगा काय वेडा होईल, एमपीएससी होऊन गेला, 5 वर्ष तिकडच, भारत प्रवासामध्ये तिकडच, आता एंगेजमेंट लहानपणी. मी जगातला पहिला माणूस, वयाच्या 6व्या वर्षी माझी बहीण डिलिव्हर असताना माझ्या बहिणीला मुलगीच होऊ द्या आणि मीच करून घेणार. आत्मविश्वास किती होता. करून घेतला. आणि एकदा ठरलं माझं आणि लग्न झालं. सायकलवर जात होतो पूर्वी. लग्नापूर्वी माझं वजन होतं 48 किलो. आता उलट झालंय 84. कसा जरा म्हणून आता तर पुण्यात रोज गेलं की मस्त नक्की आम्ही ऑर्गॅनिक मध्ये करतो. काही कॉन्फिडन्स उदाहरण सांगतो. मी कोल्हापूरला गेलो ज्योतिबा दर्शनला. ज्योतिबाच्या डोंगरावरती मस्तपैकी हत्ती आहे, दर्शन घ्या. ज्योतिबाच्या डोंगर मस्तपैकी. कॉन्फिडन्स उदाहरण सांगतो तुम्हाला. कॉन्फिडन्स, आयुष्यात कॉन्फिडन्स पाहिजे. काय पाहिजे? मी त्या हत्तीचं दर्शन घेतला मस्तपैकी. बायकोसोबत आत गेलेले आहेत, मी थांबलेले पाहुणे रावळे. तिथून हत्तीच्या दर्शनासोबत एक मुंग्याची लाईन चालली होती. मुंगे अँड मुंगे. आणि त्या सगळ्यांमध्ये एक छोटीशी मुंगळा होता ना तो. आणि त्याला त्या हत्तीला सोडताना काय झालं ते पायाला केलं. आणि ते मुंगळा भितरला की इतर भितर बहुतेक त्या मुंगळ्यांची पण लग्न झालं होतं. ते वरात दर्शनात आले होते, बघितलं. आणि तो मुंग्या आला आणि हत्तीला म्हणला, हे मधमस्त हत्ती, आपण को छेडती है, गई ना भाग की मेरी. त्याचं काय बोलणं ऐकू आलं नाही मला. लहानपणे बोललो. आणि तितक्यात एक मुंग्या आला. हत्तीला बघितलं, हे हत्ती ती गेली, जाऊ दे, तुला बघतो, आय लव्ह यू. सत्यानाश. हत्ती म्हणलं, हे मुंग्या साईज बघितलं का? तू कुठं, मी कुठं? मुंग्या म्हणलं, हे सत्ती साईज पे जाणे कधी कॉन्फिडन्स कधी. आपल्याकडे आयुष्यात कधी कॉन्फिडन्सच नाही राहतो. एमपीएससी द्यायचं कॉन्फिडन्स नाही, संस्था काढायचं कॉन्फिडन्स नाही, काहीतरी शाळेत वक्तृत्व स्पर्धा कॉन्फिडन्स नाही. अगदी आपण काय झालं माहितीये का, की अगदी आपणच पॉझिटिव्ह सारखंच. मी 22 राज्य फिरलो कोविडच्या काळामध्ये. आणि कॉन्फिडन्स ठेवा ना. मी पण हे घेतलं ना, मला पण वाटलं दुपारी पुणेकर झोपतात. अजिबात नाही म्हणतो, जागा करूया. मागचा कार्यक्रम देखील आपला दुपारीच होता, इथून पुढे पण दुपारी असेल. मी पहाटे 5 ते रात्री 11 मागील 23 वर्ष काम करतो, एकही डॉक्टरची गोळी न घेता. साहेब आहेत, तुम्ही सुद्धा आमच्या फाउंडेशन कोर्सला येत जावा तुम्ही. म्हणून पहिल्यांदा सांगितलं, मोठी स्वप्न, धाडस, आत्मविश्वास. चौथी गोष्ट नियोजन. विथ प्लॅन यू गेट सक्सेस, विदाउट प्लॅन व्हॉट कॉन्सिक्वेन्सेस. प्लॅनिंग पाहिजे. मला काय करायचं, त्याबरोबर मला काय करायचं नाही, हे पण खूप महत्वाचं आहे. एक साधा गणित विचारतो, उत्तर द्या, तुम्ही खूप हुशारात पुढे कर. 10 + 2 + 3 बरोबर किती? 15. वाह वाह, का हुशारात पुढे कर. बोर्डात नंबर 1, अभिनंदन. 27 मधून 7 गेले किती? वाह, क्या बात आहे. एक उत्तर देऊयात मला. तुम्ही सांगितलं 10 + 2 + 3 बरोबर किती? बरं सर, मी खूप गरीब माणूस आहे, मला उत्तर येत नाही. मी मराठी माणूस आणि खूप आर्ट्सचा माणूस, आर्टस एमएचा माणूस, एमएस माणूस, हॉटेल मॅनेजमेंट केलेला माणूस, साधा माणूस. आणि मला साधं गणित कळत नाहीये. आमचं पण 10वी झालं 1996. आय वॉज कम्प्युटर 10th विथ इंग्लिश नापास. आय वॉज फेल इन 10th इंग्लिश बिकॉज माझी पूर्ण 4 लोकांनी फाडून घेतलीस.
मी मध्ये माझ्या खानदानामधला पहिला 10वी. इकडं का चुलत्याचा मुलगा, इकडं पण मुलगा, सगळ्यांनी प्रमाणे घेतली ना. मला 21, त्यांना 22. झाला सत्यानाश. रडलो नाही, फाशी घेतलो नाही. परत आलो सोलापूरला, परत पास झालो 61 मार्क आणि आज MA इंग्लिश पूर्ण केलं. म्हणजे या गोष्टीला 25% झालं. 10वी शिक्षण झालं. मला वाटलं 10वी नंतर नोकरी मिळतं काय म्हटलं. 10वी नंतर गव्हर्नमेंट नोकरी मिळता घरपोच. 10+2 10वी नंतर 12वी. मला म्हणाले 54% आहेत आणि मस्तपैकी डीएड कर. सर मी पण गेलो डीएड नंबर साठी. त्याला 10वीला डीएड होतं. काय बॅड लक, 10वी नंतर गेली 12ला आली. मग 12 नंतर गेलो 75%, 1 मार्क साला गेला. अहो 12वीला भूगोल पिक्चरला कहोना प्यारा पिक्चर होता. भूगोल नंतर त्या भूगोल पिक्चर बघून गेलो, छान मार्क पडले 96. इतिहासाला उशीर झाला, 2 मार्क कमी पडले आणि त्यामुळे डीएडचा नंबर होता. तर मास्टर झालो असतो आज मी. 12वी नंतर वाटलं नोकरी मिळेल. मिळते का नोकरी 12 नंतर? गव्हर्नमेंट नोकरी. मॅडम 12 नंतर आहे नोकरी असं कोणी पण सांगावं की 12 नंतर नोकरी मिळाली घरपोच. गव्हर्नमेंट नोकरी नाही. 10+2+3 BA. मी सुरुवातीला BA केलं. BA विथ स्पेशल इंग्लिश, शेक्सपियर, विलियम शेक्सपियर, टू टावर. BA बसून आहे. नंतर MA केलं. MA माहित आहे. MBA मी बी आहे. LLB लवा लोखंड बाटलीवाला. डीएड मी बीएड केला. बीएड बडा येड, एड मोठा येड. आमच्या वैरागच्या भागामध्ये बाप्पा कोणत्या संस्था मला ₹1 डोनेशन घेतलं. मी शाळेत कार्यक्रम केला. अशी दगड घेऊन असं आपण भिरकवलो. डीएडचे पुराण लागायचं. डीएड म्हणायचं. 74 डीएड कॉलेज होतं आमच्याकडे, 350. आणि नोकरीला हो डीएड साठी तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटे 1.5 लाख देऊन देखील नव्हते. शास्त्रांना म्हटलं विषय भरपूर आहे शास्त्रात 25 एकर. हे तुला असं वाटतं डीएड नंबर लागला नाही. बघा तुम्ही सांगितलं 10+2+3 = 15. मला उत्तर द्या जीवनामध्ये. 10वी झाली, 12वी झाली आहे का हो? आता सोलापूर मध्ये 3 लाख विद्यार्थी आमच्या MPSC UPSC आहेत तिथं. काही विद्यार्थी माझ्याकडे आहेत. मॅडम तयारी करतात, त्यांची मुलगी पण MPSC करते. आता नात पण MPS परीक्षेला आहे. 3 पिढ्या तयारी करतात. अहो आमच्यात काय आहे हे ओळखा, प्लॅन करायला 5वं बिंदास राहावे आपल्या आयुष्यात. अहो मला MPSC होता आलं नाही, पण आज मी जवळपास 75 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतो. 1-1 लाख रुपये. मध्ये 18 वर्षांपूर्वी जिथं 2 मजली बिल्डिंग मध्ये मला ऍडमिशन घेण्यासाठी पैसे नव्हते. आमचे व्हिडिओ साहेब होते मला. त्याच बिल्डिंग मध्ये मी 13 तारखेला माझा क्लास पण केला. याला म्हणतात प्लॅनिंग, याला म्हणतात स्वप्न. संकट कितीही आली तरी चालेल. कोविडचा बाप येऊ द्या, ओमायक्रॉन त्याचा बाप येऊ द्या, तरी मी माझ्या ध्येय सिद्धीकडे वाटचाल करणारच. मी यशस्वी होणारच. हो मी यशस्वी होणारच. हा प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. 1 लाख वेळा म्हणा, पहाटे 5ला उठून म्हणा. काही गोष्टी सांगणार आहेत, 5 गोष्टी सांगितलो. आता 27 मधनं 7 उदाहरण. तुमचं किती गणित? 27 नक्षत्र आहेत पावसाचे. खूप छान नक्षत्र आहेत. आता आजकाल सांगावं लागेल आपलं नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, हस्त नक्षत्र वगैरे. त्यातले पावसाचे 7 नक्षत्र आलेच नाही. पाऊस. अरे आम्ही शेतकरी, आमचं आयुष्य संपलंच. आता 27 पैकी 27 पुन्हा 28 शक्य डिसेंबरला पण पाऊस. आमची द्राक्ष गेली. ऊस कसा काढावा माहित नाही. म्हणजे काय आहे, ही संकट आहे. म्हणून माझ्या मित्रांनो 5 गोष्टी सांगितलं, तुम्हाला लक्षात घेतलेला. आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं. हे काही महापुरुषांची फोटो आहेत, तुम्हाला सर्वांना कळावं म्हणून. आपण ABCD शिकलो. पहिलीपासून तर ABCD आम्हाला 4थी नंतर 5वीला होती. A फॉर काय शिकलो? ऍपल. व्हेरी गुड. खाल्ला भरपूर. चला तो आणलेला भरपूर श्रीमंत झाला. B फॉर ऍपल. C फॉर व्हेरी गुड. मॅमनावच केला. D फॉर, पण या D फॉर ड्रीम फाउंडेशनच्या कार्यक्रमात ही नवीन ABCD तुम्हाला दिसेल. A फॉर आंबेडकर शिकायचं आपल्याला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं मूलमंत्र देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. A फॉर आंबेडकर शिकायचे. त्या महापालिका म्युन्सिपल पार्टीच्या लाईटच्या खाली अभ्यास करणारा माणूस. काय ज्ञानी माणूस. शतकात जगात सर्वात ज्ञानी माणूस पण त्यांना ओळखला जातो. किती मोठा आपल्या समाजासाठी केलेलं काम. 64 देशांचा घटनांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी एवढी मोठी भारतीय संविधान आपल्याला दिली. 26 नोव्हेंबर 1949ला स्वतःला अर्पण केलं. काय हो माणसाला किती मोठं. 75,000 अधिक पुस्तकं. आपल्या
पुस्तकांसाठी घर घेणारा माणूस, ए फॉर आंबेडकर. आणि त्यांच्याकडे ॲटिट्यूड खूप महत्वाचा आहे. आणि ही मनोवृत्ती बदलायची आहे. आम्ही गरीब आहोत, आम्ही दलित आहोत, आम्ही असे आहोत, नाही. ए फॉर आंबेडकर शिकायचं. आणि बी फॉर बघा ना, भगतसिंग 23 वर्षी, उद्या फाशी होणार अर्ध्या रात्रीची गोष्ट आहे आणि पुस्तक वाचतात, भगवद्गीता वाचतायत, व्यायाम करतात, तिथला जरा विचार करे कल तो आपको फाशी होने वाली है. इन्कलाब जिंदाबाद. 23 वर्षी हो. छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षी स्वराज. आणि हे पुणे हो, एनडीए आपल्या पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढलेली महात्मा ज्योतिबा फुले. अहो, ज्या लोकांनी विरोध केला, जिथं विरोध झाला त्याच पुण्याच्या विद्यापीठाला महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्री फुलेंचं नाव ठेवले. 3 तारखेला त्याची जयंती करणार. म्हणून तुमचा बी फॉर बुक्स आणि भगतसिंग लक्षात ठेवायचं. बी बुक्स ओ ऑफर्स ओ आउटस्टँडिंग के नॉलेज जस्ट फॉर सक्सेस. मी ज्या एबीसी मध्ये राहतो, आशिया खंडात सर्वात मोठं केंद्र पुस्तकांचं. आपण आपल्या ऑक्सफर्ड म्हणतो पुण्याला, एनडीए आपल्याकडे आहे, फिल्म सिटी आपल्याकडे आहे, सीओबी आपल्याकडे आहे, जे आपले अनेक दिग्गज मान्यवर शिकून गेलेली आहेत. विद्येचं माहेरघर म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची नांगच इथं फिरवली. शिवनेरी असेल, आपला किल्ला असेल, आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, इथलं कल्चर, इथलं एज्युकेशन, इथल्या सगळ्या गोष्टी, इथलं उद्योग. आज पुणे हे जगातलं सर्वात मोठं बूमिंग सेक्टर आहे. इस्रायल पेक्षाही मोठी लोकसंख्या आपल्या पुण्याची आहे. माझ्या सोलापूरची जेवढी लोकसंख्या नाहीये, 42 लाख, तेवढं पुण्यामध्ये गाड्या आहेत, टू व्हीलर 42 लाख गाड्या टाकले. आणि हे सगळं सामावून घेतलं एक जग झालेले पुणे. आणि यासाठी सी फॉर सांगितलं तुम्हाला, चाणक्य, आमचं चाणक्य गुरुकुल आहे. नंदीचा पाडाव केल्याशिवाय मुंडळा बांधणार नाही. परदेशातल्या लोकांना पण धडकी भरायची, आर्य चाणक्य. आणि एका साध्या मुलाला त्यांचं मौर्य बघा, विचार करा, साधा विचार करा. एक चाणक्य नीती, कूटनीती. आज अनेक देश याच्यावरती अभ्यास करतात, अनेक मॅनेजमेंट लोक अभ्यास करतात. म्हणून ती चाणक्य आणि दयाराम सरस्वती एवी कॉलेज बघा. आणि त्यानंतर येतो एकनाथ रानडे. तुम्ही जर कधी साऊथ इंडियामध्ये गेलात तर खाली स्वामी विवेकानंद शिला स्मारक, त्या काळात सगळ्या खासदार, सगळ्या राज्यपाल, सगळ्या मुख्यमंत्र्यांना घेऊन एक स्मारक उभं केले. आणि त्या फतेहसिंग, गुरु गोविंद सिंग आणि इकडे जर होमी बाबा बघितलं, आपण आज सायंटिस्ट मध्ये खूप मोठी प्रगती करतो. आणि आय फॉर इंडियन आर्मी, आय फॉर इंटरेस्ट, हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, आज आपल्या जगामध्ये सर्वाधिक आर्मी जी आहे त्या डिफेन्स मधली सगळी ती आपली इंडियन आर्मी आहे. या सगळ्यांना एक शिकवलं जातं की डिसिप्लिन. आणि हे सगळं डिसिप्लिन आपल्याला शिकायचं आहे. देव, देश, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपल्याला काम करायचंय. म्हणून हा प्रपंच आहे. आणि आपल्याला माहित आहे, जे आधी टाटा माहित आहेत, अब्दुल कलाम माहित आहे. कलामांच्या जीवनातले दोष सांगतो, के फॉर काशीनाथ तुम्हाला सांगतो. अब्दुल कलाम सर आपल्या घरामध्ये 4-5 भावंडांमध्ये शेवटचे होतं. आणि घरामध्ये खूप गरीब परिस्थिती, लहानपणी पेपर टाकावा लागायचा. 8व्या-9व्या वर्षी होते ते पेपर टाकायचे आपल्या मामांसोबत. आणि पेपर टाकताना थोडं पैसे मिळायचे, त्यातनं ते शिक्षण आणि वाचन करायचे. एकदा घरामध्ये गरिबी होती, जेवण करताना आईच्या शेजारी ते बसले होते आणि आईनं ते 2 भाकरी जास्त दिल्या, चपाती म्हणा पोळी, आणि 2 भाकरी असते ते गरम गरम खाल्ले. आणि कळलं नाही, मोठा भाऊ म्हणला हात धुताना, अरे 2 खाल्ला, आईला काय ह्याना असं चालू नाही, भूक लागलाय खाल्लंय. एवढी गरिबी. एज्युकेशनसाठी आपल्या आसपास रामनाथपुरमच्या पुढे येताना बहिणीच्या गळ्यातलं सोनं मंगळसूत्र घालतो, ज्यांनी स्कॉलरशिप मिळवली कलाम सर. मी त्यांची पहिली भेट 2002ला राष्ट्रपती नंतर घेतलो. आणि त्यांनी मला विचारले, काशी व्हॉट इज युअर ड्रीम. मी म्हणा, सर आय वॉन्ट टू बिकम IAS ऑफिसर. सोलापूर ते दिल्ली नंतर प्रवास केलो, नंतर परत भेटलो 2 वर्षांनी. काशी व्हॉट इज युअर ड्रीम. मी म्हणा, सर आय वॉन्ट टू IAS ऑफिसर. 3 वर्ष झाले काशीची करतोस, आता तू सायकलवर फिरतोस. आता एक माझं स्वप्न आहे, जे विजन 2020 आहे. मी अगदी पण पुस्तक वाचलं होतं, प्रज्वलित मध्ये वाचलं होतं. कलाम सरांनी सांगितलं की हे संदेश तू युवकांना दे. किती कॉलेजला जातोस. मी म्हणतो 2020 टार्गेट ठरलं आमचं. 2005ची गोष्ट आहे, 24 ऑक्टोबर. नंतर डिसेंबर तारखेला 6 तारखेला माझा ऍक्सिडेंट झाला होता. पाठीला 14 टाक्या होत्या. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये होतो. अब्दुल कलाम सर विचारपूस केले होते 6 डिसेंबर. आणि तेव्हा म्हणलं मी कलाम सर तुमच्यासाठी लाईफ देणार आहे. 2020 शाळेचं आमचं टार्गेट होतं. मी 7,000 शाळा केलो. आणि ज्याला म्हणलं सर मी एवढं केलो, माझा IAS सोडलो मी, आता NGO काढतो तुमच्या नावाने. ते म्हणले की माझ्या नावाने नको, माझं स्वप्न ड्रीम त्या नावाने काढ. मग मी ड्रीम फाउंडेशन नावाने NGO काढली आणि सरांना निमंत्रण दिलं. 2010ला आमच्या कलबुर्गी कंपू कार्यक्रमात सर आले. तिथे खूप मोठे विजन दिले. युवा शक्ती संगम, महिला शक्ती संगम, प्रकृती शक्ती संगम. आणि हा
मोठा प्रेरणा. आणि 2012ला 1 आणि 2 मार्च 2012ला अब्दुल कलाम सर सोलापूरला माझ्या संस्थेला आले आणि जवळपास 2 दिवस त्या संमेलनात त्या कार्यक्रमात सर होते आणि खूप मोठी प्रेरणा सरांनी मला दिली आणि म्हणून मी इथपर्यंत आलो. आणि हे सगळी गोष्ट तुम्हाला सांगतो, मी कलामाचं स्वप्न साकार करायचंय. भारतीय तरुणाईचे अंतर्मनातील स्वप्न नागरिकांना लावायचे. हैदराबादला एक कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमात अपंग विद्यार्थ्यांना म्हणजे पाय नसलेल्या मुलांना कलाम सर बक्षीस देत होते. काही मुलांना वर यायला उशीर लागायचा, ते कसं बसं यायचे, पण कलाम सर लक्षात आलं ते खाली जाऊन त्यांना गिफ्ट दिले. परंतु तितक्यात त्यांची नजर त्या मुलांकडे गेले आणि कार्यक्रम संपला. त्या संयोजकांना बोलवले, इकडे या म्हणले. त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना बोलवले. आज जे कार्यक्रम झाला ना, उद्या पण प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे दुसरा. त्याच्या मुलं आहेत ना, त्यांना काहीतरी हे पायातलं जे ना ते जाड आहे, तर हलकं काहीतरी करता येईल का असं काहीतरी समज करा. तिथल्या लोकांनी इनोव्हेशन काहीतरी केलं आणि ते जाड जयपूर फूट म्हणतो बघा, ते अगदी हलकं 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 आणि ते खूप 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 इनोव्हेशन त्यांनी केले. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लावले आणि दुसऱ्या दिवशी ज्या मुलीला प्राइज देणार होती ती मुलगी कालपर्यंत त्या मुलांना वर येताना खूप त्रास व्हायचा आणि ते मुलं छोटस जयपूर फूट घातल्यानंतर किंवा त्या स्टाईल घातल्यानंतर पळत पळत ते आले आणि ते कलाम सरांकडनं प्राइज घेतले. आणि कलाम सर त्यावेळेला म्हटले दिस इज इनोव्हेशन आणि हे गरज आहे आणि यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. यासाठी IAS व्हावं लागत नाहीये, IPS व्हावं लागत नाहीये. माहेंजो प्रेडिक्शनचा एक विषय पाहिजे, एक विजन पाहिजे आयुष्यात, एक विजन पाहिजे, एक विजन पाहिजे. इलिझाबेथ म्हणून एक नाव आहे, तुम्ही ऐका, युट्यूबवर तुम्ही सर्च करा. युगंडाची ती एक महिला आहे. 91 दिवस ती 4 व्यक्तींच्या बाथरूम मध्ये ती अडकून होती. तिकडे अत्याचार, तिकडे हे दंगे चालू होते. 91 दिवस सगळे सहकारी मरून गेले. 91 दिवस 28 वर्ष नेल्सन मंडेला विचार करा जेलमध्ये होते. काय स्वप्न. आणि इथं आहे बघा लाल बहादूर शास्त्री, लाल बहादूर शास्त्री, सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग. साधी माणसं काय असतात, किती साधी माणसं. अगदी लहानपणी शाळेला जाताना देखील आपल्याला माहित असेल की पोहून जाणे, किती लहान माणसं असतात. तो अगदी आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये की माणसं किती मोठी होतात. आणि इथं तुम्हाला महात्मा फुलेंचं माहिती आहे, विद्येविना मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. हे सगळं अविद्येने केलं. पहिली मुलींची शाळा हो, स्वतःपासून सुरुवात केली. आपल्या पत्नीला त्यांनी पहिल्यांदा शिकवलं. आणि आज लाखो भगिनी, आत्ताचं गुड न्यूज आहे भाऊ, आत्ताचं गुड न्यूज असं आहे की आज देशामध्ये मुलींची संख्या वाढतीये. 2012ला मी लेक लाडकी अभियान जिल्हा प्रमुख होतो. लेक लाडकी अभियान डॉक्टर सुदाम मुंडेला जेल घालण्यामध्ये आम्ही पण होतो. जो मुलींचा पीठ त्या कुत्र्याला घालायचा. आमच्या डॉक्टर उपासे म्हणत होते, अहो त्यांनी तर त्या मुलीचा गर्भच काढायचा. आणि तिथं मी साक्षीदार गेलो, रात्री वाजता गेलो, तिथल्या मुलींना वाचवलो. आणि ज्या ज्या मुलींना वाचवलो आज तर मोठ्या पदावर आहेत. 15 वर्षापासून काम करत भगिनींनो, ज्या घरामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही ते घर कधीच पुढे येत नाहीये. माझ्या सगळ्या भगिनींना विनंती आहे, तुम्ही IAS झालात, IPS झालात, उद्योगपती झालात, काय पण झालात, आज बघा ना सगळ्यात मोठं आपल्या देशामध्ये अगदी सुधामूर्तीचं उदाहरण घ्या. आज त्या देखील पुढे आहेत. आमच्याकडे प्रिसिजन म्हणून उद्योग समूह आहेत, तिथे सुहासिनी शहा मॅडम पण आहेत. सगळ्या मुली, किरण शाह मुजुमदार, देशाच्या राष्ट्रपती पासून प्रतिभा पाटील पासून सगळ्या पुढे आलेले आहेत. म्हणून महात्मा फुलेंचा जोडत आयडिया त्यांनी सगळ्या गोष्टी काय अपेक्षा होतं. आणि नेताजी IPS इंडियन त्या काळात आणि त्यानंतरचं बघा ओम खूप महत्वाचं आहे. आजकाल आपण सगळे मेडिटेशन करत नाही भाऊ, सगळ्या जगाने आज हे मेडिटेशन स्वीकारलेले आहे. सगळ्या जगाला आज योगा कळलेले आहेत. म्हणून 21 तारीख आपण जून सर्वात मोठा दिवस म्हणून योगा डे करतो. पण आपल्याला हे राणा प्रताप कळले का, आपल्याला झाशी राणी कळली का की ABCD तुमच्याकडे ठेवली आहे. नुसतं मी यावर नाही थांबणार, अभ्यास देखील करूया. पुणेकर खूप अभ्यास करत असं म्हणलंय. UPSC निकाल काढून बघा, सिटी मधलं पोरं नाहीये, सगळं आमच्या ग्रामीण भागात नाही. भूषण गगराणे साहेब UPSCला देशामध्ये 3रे आले होते. आमचे मित्र योगेश कुंभेसकर UPSCला महाराष्ट्रात पोस्ट आणि देशात 8वे आले होते. आपल्या महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व चिंतामणराव देशमुख आपल्याला माहित असेल, खूप मोठा व्यक्तिमत्व आहे. त्या काळात त्यांनी ICS परीक्षा जगामध्ये म्हणजे राष्ट्रकुलामध्ये पोस्ट आले होते. त्यांचा रेकॉर्ड अजून कोणी मोडलं नाही. एक संधी तुम्हाला सर्वांना आहे टॉप करण्याची.
यासाठी तुम्हा सगळ्यांना टागोरांचा अभ्यास करायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा आहे. जगातला असा एकही माणूस नसेल ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखत नसेल. 350 वर्षांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ काढून बघा. 5 शाळा, आदिलशाही, कुतुबशाही किती, आणि त्यामध्ये हे हिंदवी स्वराज्य व्हावी श्रींची इच्छा म्हणणारे. त्यांच्या काळात 3 प्रसंग तुम्हाला माहिती आहेत. आग्र्याची सुटका, त्याच्या अगोदरचं मिर्झा जयसिंग यांच्यासोबतचं करार आणि अफजल खानाचं मध्ये 3 गोष्टी डोळ्यासमोर आणा. तेवढं तर आपल्या आयुष्यात नाही येत संकट. 5 लाख फौजा आग्र्याच्या आसपास होते. आम्ही पुणे ते पानिपत 2012 ला गेलो होतो.